20 लाख मागितले होते त्यातले भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरके काय म्हणत आहे, धर्मादाय आयुक्त रुग्णालय दीनानाथ मंगेशकर पुणे या संदर्भात हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। 10 लाख रुपये भरले नाही म्हणून भाजप आमदार अमित गोरके यांचे स्वीय सहाय्यक यांच्या पीएच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला। तसेच भाजप आमदार अमित गोरके यांनी हे देखील सांगितले आहे, या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात धर्मादाय रुग्णालयात चॅरिटी कमिशनने चाललेल्या या रुग्णालयामध्ये बऱ्याच लोकांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत। तशीच एक तक्रार आपण आज यूट्यूबवर ते पीडित रुग्ण गौतम बनसोड जे सोलापूर जिल्ह्यातले गरीब रहिवासी आहेत, त्यांची पत्नी हे कॅन्सरग्रस्त होती, तरी देखील त्यांना ह्याच हॉस्पिटलनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हॉस्पिटलनी त्यांना कसली मदत केली नाही, त्यांना काही ट्रीटमेंटसाठी त्यांना कुठलंही मार्गदर्शन केले नाही। ते गौतम बनसोड यांच्याशी आपण आता थेट जाऊ आणि हा व्हिडिओ सुरू करू। तर गौतमजी मला सांगा, तुमच्या पत्नीला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये तुम्ही गेला होतात, तर तो काय प्रसंग घडला तो सांगा जरा। ओके सर, जय महाराष्ट्र, जय भारत। हा, जय भारत। सर, प्रथमतः मी दीनानाथ मंगेशकर मध्ये जे परवा दुर्दैवी घटना घडली आपल्या भिसे भगिनीबद्दल, मी त्या भिसे भगिनीला श्रद्धांजली वाहतो। सर 2018ला माझ्या मिसेसला कॅन्सर डिटेक्ट झाला। त्यामध्ये मला इथल्या सोलापूरच्या डॉक्टरने दीनानाथ मंगेशकरला पेट स्कॅन साठी रेफर केलं होतं। बरोबर। तर मला आधी कल्पना दिली की तिथं 13,000 रुपये पेट स्कॅनला तुम्हाला बसतील आणि तेवढं तुम्हाला भरावं लागते। बरोबर। ठीक आहे म्हणलं। मी तिथले दीनानाथ मंगेशकरची अपॉइंटमेंट घेऊन मी गेलो तिथं आणि तिथं मी प्रथमतः पेट स्कॅन केले होते। एकूण मी तिथे 3 पेट स्कॅन केलेले। बरोबर। हा सरांच्या रेफर प्रमाणे 2018 सालची घटना ही तुम्ही म्हणताय। 2018 ते 2019 असं एकदा 3 महिन्याला आणि एकदा 6 महिन्याला असं सरांनी रेफर केल्यानंतर म्हणजे ते काय स्टेटस आहे ते किंवा शरीराच्या इतर भागामध्ये काय पसरलंय का बघण्यासाठी ते पेट स्कॅन असतं आणि ते सोलापूरला त्यावेळेस मशीन नव्हती, त्याच्यामुळं पुणे किंवा मुंबईला जावं लागत होतं। मग पुणे जवळ असल्यामुळे मला तिथे रेफर केलं होतं। बरोबर। पण 2018ला तुमच्याकडून धर्मादाय रुग्णालय दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयाने तुमच्याकडून 18,000 घेतले। 13,000 म्हणते, सॉरी 13,000। आता किती आहे? ओके। मग तरी तुम्हाला त्यांनी काय पावती वगैरे दिली का, डिपॉझिट भरले होते का पैसे तुम्ही? हो, मला पूर्ण रेटसर पावती वगैरे दिले। ओके। पण धर्मादाय डिपॉझिट नाही, पूर्ण पैसे भरल्यानंतरच आधी अपॉइंटमेंट घ्यायची, त्याने दुसऱ्या दिवशीची आपल्याला वेळ देत होते आणि ते पूर्ण पैसे भरल्यानंतरच ते पेट स्कॅन होत होतं। ओके। पण त्या तुमच्या पत्नीना ज्यांना कॅन्सर झाला होता त्यांना तिथे काही ट्रीटमेंट नंतर ऍडमिट करून मिळाली का त्या हॉस्पिटलमध्ये? नाही सर, काय झालं, पेट स्कॅन झाल्यानंतर मी तिथं चौकशी केली की बाबा धर्मादाय आहे, आपण थोडं काय तिथं पुढची ट्रीटमेंट मिळेल का, कारण सरांनी केमो रेफर केलं होतं। केमोथेरपी करावं लागेल, 21 दिवसाचं ते केमोथेरपी होती, 21 दिवसानंतर असे गरज लागेल तसं आपल्याला करावं लागेल। बरोबर। त्यानंतर मी इथं केमो होते का म्हणून मला जी काय प्रत्येक केमोची काय म्हणजे त्या प्रोटोकॉलची काय किंमत 20-25 हजार यायची, इथे काय कमी येईल का म्हणून मी थोडी चौकशी केली। बरोबर। परंतु तिथे काय मला दाद आली नाही। शेवटी मी सरांना विचारला
तर ते सर काय म्हणले की तुमचं काय इथं म्हणजे दाद लागणार नाही, स्पष्ट सांगायचं तर काय इथं राजकीय लागेबांधे किंवा तुम्ही इथले स्थानिक नाही आहे. बरोबर. तर तुम्ही मी जो प्रोटोकॉल देतो त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या सोलापूरलाच करा. तरी सुद्धा मी काय तिथं धर्मादाय आहे म्हणल्यानंतर थोडीफार मला सवलत मिळेल म्हणून मी हे केलं, पण मला तिथं दाद मिळाली नाही, म्हणजे सहकार्यच मिळालं. म्हणजे तिकडच्या हॉस्पिटल मला विचारले त्या डॉक्टरांनी आणि त्या प्रशासनाने तुम्हाला कसलं सहकार्य केलंच नाही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने, बरोबर? नाही, त्याबद्दल तर त्यांनी स्वतःहून मला कधी विचारले नाहीत की तुम्ही इथं ट्रीटमेंट घेऊ इच्छिता वगैरे. मी स्वतःहून तिथं काही इथं ट्रीटमेंट केली तर मला सोलापूर पेक्षा काही कमी बसेल का याच्यासाठी मी प्रयत्न केला, पण मला तिथं दाद मिळाली नाही. मग त्यानंतर तुमच्या पत्नीला जे कॅन्सर पीडित होत्या त्यांना तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात? आम्ही त्या सरांच्या प्रोटोकॉल प्रमाणे इथं आमच्या सोलापूरच्या अश्विनी सहकारी रुग्णालय आणि परत त्या संबंधित डॉक्टरच्या खासगी रुग्णालयामध्ये मी उपचार घेतले. अरे बापरे, खासगी रुग्णालयात तुम्हाला ते उपचार घ्यावे लागले. दुर्दैवाने त्या हॉस्पिटलने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तुम्हाला कुठलीच मदत नाही केली, कुठलं सहकार्य केलं नाही कॅन्सरग्रस्त पेशंट असतानाही. तर दुर्दैव या गोष्टी. नाही, मला काय विचारले नाही सर. नाही, दुर्दैव या घटनेचा. तर गौतमजी अजून तुम्हाला काय बोलायचं तर बोलून घ्या 2 मिनिटं. हॉस्पिटल प्रशासनासंदर्भात काय बोलायचंय तुम्हाला? तुम्ही सरकारकडून काय मागणी कराल की काय झालं पाहिजे हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलचं बघितलं, त्या हॉस्पिटलमध्ये मी जे ऑब्झर्व केलं तिथं मला तर ते धर्मादाय सारखं काय वाटलं नाही. आणि श्रीमंत वर्गातील लोकच तिथे ट्रीटमेंट घेतात आणि पे करूनच घेतात सर. पे करूनच घेतात तिथे सर्व ट्रीटमेंट तिथं पेच आहे. असं धर्मादायचं वातावरण अजिबात नाही आहे तिथं. बरोबर. तुम्हाला पार्किंग पासून तुमची अडवणूक होते तिथं. अरे बापरे, अरे बापरे. म्हणजे ते धर्मादाय रुग्णालय नावाखाली सरकारकडून ते अनुदान घेतं आणि हे सरकार त्या रुग्णालयाला अनुदान देतं, पण गरीब रुग्णाला तिकडे कोणीच वाली नाही की कोणीच ते हॉस्पिटल प्रशासन दीनानाथ मंगेशकर काहीच त्यांना मार्गदर्शन किंवा त्यांना मदत नाही करत आहे असं तुम्ही म्हणताय, बरोबर? आता सर हे जर कॅन्सर झाला तर किती ठिकाणी नोंद होते आपल्याला जाणीव आहे. तिथले आरोग्य मित्र किंवा प्रशासनाने नेमलेले काय तिथले हे असतील तरी त्यांनी स्वतःहून कधी माझ्याशी संपर्क साधला नाही. अरे बापरे. हा, मग तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुमच्या पत्नी ह्या किती वर्षापर्यंत त्यांचं सर्व्हाइव्ह केलं त्यांनी? सर प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये घेतलं, मला फक्त महात्मा फुले योजनेचा लाभ मिळाला. म्हणजे जे रेडिएशन साठी ते सुद्धा मला खासगी म्हणजे ते रेडिएशन त्यांनी ते बरोबर 2.5 लाख लेवल केले. तेवढा मला लाभ मिळाला सरकार महात्मा फुले योजनेचा. मग तुमच्या त्यावेळेस ते राजीव गांधी योजना. ओके ओके. मग तुमच्या पत्नीचा मृत्यू कधी 2018-19 झाला? हो, 19 झाला मृत्यू तुमच्या पत्नीचा? 19 झाला. मला 1.5 वर्ष मिळाले. अरे बापरे, दुर्दैव. म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला जर त्यावेळी कॅन्सर तुमच्या पत्नीला जर वेळेत हॉस्पिटलमधून उपचार मिळाले असते तर आज पत्नी तुमच्या सोबत असती. म्हणजे वाईट वाटतं म्हणजे मला विचारायला पण वाईट वाटतं की हा घटना महाराष्ट्रात घडतात आपल्या. गौतमजी तुम्ही हॅलो, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बोला सर. नाही म्हणजे आता तुम्ही एक न्यूज पण बघितला असाल, एका महिलेला, आदिवासी महिलेला त्या 2 बांबू मध्ये असे ती चादर लावून त्या नेण्यात आलं दुर्गम भागातून. तिथे काही सुविधा नाही, कुठली गाडी नाही, अँब्युलन्स जात नाही. म्हणजे 2 बांबू लावून अशी बॅम्ब्युलन्स म्हणून त्या नेण्याची अवस्था आहे. महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ही पूर्णपणे ढासळलेली आहे, बरोबर? निश्चित. तुम्ही आणि यासाठी आता तर सरकारने तर उपाययोजना करायलाच पाहिजे. एक तुम्हाला हे अशी घटना घडलेली आहे दुर्दैवी, त्या घटनेमधून काय तर बोध घेऊ. महाराष्ट्रातील जेवढ्या धर्मादाय संस्था आहेत त्यांचं ऑडिट झालं पाहिजे, बरोबर, आणि वेळोवेळी ऑडिट झालं पाहिजे.
आणि आता जनतेने सुद्धा आपल्या प्राधान्यक्रम बदलले. तुम्ही धर्मामध्ये अडकून पडलात आणि तुमच्या आयुष्यात तुमच्या आता त्या बिचारे माझ्या भगिनी त्यांच्या 2 मुलांना जन्म देऊन गेले. त्या 2 मुलांचं काय होणार? आणि हा तर सरळ हा प्रशासनाने केलेला गुन्हा समजतो. हा सरकारी प्रशासनाचा गुन्हा आहे त्या महिलेचा. दुर्दैव निश्चितच. आणि आता सरकारने आता याच्यावर दखल घ्यायला पाहिजे आणि जनतेने सुद्धा आता आपले प्राधान्यक्रम ओळखायला पाहिजे. बरोबर. हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठावाद, सवर्ण, बौद्धवाद, आता हा सर्व तुम्ही बाजूला जाऊन तुमच्या प्राथमिक जर सरकार पुरवू शकत नसेल तर याला आपण सुद्धा जबाबदार आहे. बरोबर. जनतेने पण कळलं पाहिजे की जनतेने जाती धर्माला महत्व दिले पाहिजे की आरोग्य व्यवस्थेला महत्व दिले पाहिजे. सरकारकडून काय अपेक्षा केली पाहिजे आपली. जनतेने पण कळलं पाहिजे. जनतेचं पण डोकं ठिकाणावर आलं पाहिजे. हे गरज आहे. सरकारचंच नव्हे, जनतेचं पण डोकं आलं पाहिजे ठिकाणावर. आता आपण जाती धर्मात अडकतो, हिंदू मुस्लिम करतो आणि आपल्या घरातल्यांना आपल्याला सुविधा मिळत नाही सरकारी हॉस्पिटलमध्ये. हेच दुर्दैव महाराष्ट्राचं. आज तुम्ही आमच्या समोर मांडलात. आमच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आलात गौतमजी. तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलाला आमच्याकडून भविष्यात शुभेच्छा. तुमचा मुलगा खूप मोठा व तुमचं नाव, घराण्याचं, फॅमिलीचं नाव रोशन करो. आमच्याकडून शुभेच्छा गौतमजी. धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत. जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद. थँक्यू सर. हा यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा.